आज आपण कार्यालयीन वित्तविषयक सेवा व बँकेचे विभाग यामधला पुढचा भाग बघणार आहोत. बँक या शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. आपण आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेचा उपयोग करत असतो. बँक हा शब्द कुठून आला? तर बँक हा शब्द बँको या फ्रेंच शब्दापासून आलेला आहे. बँकोचा अर्थ काय आहे? बाग. पूर्वीच्या काळी सावकार लोकांना पैसे देण्यासाठी एक बाग टाकायचे आणि त्या बागावर बसून आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करत असत. याचाच पुढे काय झालेलं आहे? बँक हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. बँक काय करते? तो लोकांकडनं ठेवीच्या स्वरूपामध्ये पैसे स्वीकारते आणि लोकांना गरजेनुसार काय करते? या ठेवी परत सुद्धा करत असते. म्हणजे समजा मी माझ्या बँकेमध्ये पैसे टाकलेले आहेत, ते सुरक्षित राहावे म्हणून ज्यावेळेस मला गरज पडेल त्यावेळेस चेकद्वारे, स्लिपद्वारे किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे हे पैसे बँक काय करणार आहे? मला परत देणार आहे. त्याचबरोबर मी जो पैसा गुंतवलेला आहे हा पैसा गरजू लोकांना कर्ज म्हणून सुद्धा बँक काय करत असते? कर्जाने देत असते. हे काय झालं? बँकेचे व्यवहार झालेले आहे. बँकेची जर व्याख्या बघायची असेल आपल्याला तर बँकिंग कंपनी कायदा 1949 नुसार बँकेची व्याख्या खालील प्रमाणे करण्यात आलेली आहे. व्याख्या ही नेहमी आपण कशात लिहितो? इन्व्हर्टेड फॉर्ममध्ये लिहत असतो. जी संस्था कर्जाऊ पैसे देण्यासाठी लोकांकडून पैशाच्या ठेवी स्वीकारते देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून पैशाच्या स्वरूपात ठेवी स्वीकारते. व त्या ठेवी चेकद्वारे किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे परत करते. अशी संस्था म्हणजे बँक होय. बघा, बँकेच्या व्याख्येमध्येच बँकेचं संपूर्ण कार्य काय झालेलं आहे? अधोरेखित झालेलं आहे किंवा सांगितलं गेलेलं आहे. बँक काय करत आहे? कंपनी कायदा 1949 नुसार जी संस्था कर्जाऊ पैसे देण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून पैशाच्या स्वरूपात ठेवी स्वीकारते व त्या ठेवी चेकद्वारे किंवा डिमांड ड्राफ्टद्वारे परत करते, अशी संस्था म्हणजे बँक. याच्यात मध्येच बँकेचं कार्य देखील काय आहे आपल्याला सहजतेने सांगता येतं. पहिल्या शब्दात त्यांनी दिलेलं आहे कर्जाऊ पैसे देण्यासाठी. म्हणजे बँक काय करते? तर बँक पैशाची गुंतवणूक करत असते. आपण जो पैसा बँकेला
बँकेला दिलेला असतो तो पैसा बँक इतरत्र गुंतवत असते आणि ही गुंतवणूक कशी असते, खूप मोठ्या स्वरूपात असते. जसं आपण विचार केला की मी माझे 10,000 टाकले, प्रत्येकाने आपले थोडे थोडे पैसे करत बँकेत काय केलेले आहे, आपल्या अकाउंटला जमा केलेले आहेत. आता हा सगळा पैसा काही आपण सगळेजण एकाच दिवशी बँकेकडनं वापस घेणार आहोत का? नाही. तर आपण जर मी आज 10,000 टाकले असेल तर मला गरज असेल तर मी कधी 500 काढेल, कधी 1000 काढेल आणि परत मी त्याच्यामध्ये पैसे जमा सुद्धा करत राहते. मग बँकेला एक अंदाज असतो की एवढ्या लोकांनी आपल्या अकाउंट मध्ये जर पैसे टाकलेले आहे, आपल्या बँकेच्या टोटल अकाउंट मध्ये एवढा पैसा जमा झालेला आहे, त्याच्यापैकी किती लोक पैसा मागू शकतील तेवढा पैसा बँक काय करते, बाजूला ठेवते आणि उरलेला जो पैसा असतो हा पैसा गरजू लोकांना, व्यावसायिकांना काय करते, कर्जाऊ देत असते किंवा इतरत्र काय करते, गुंतवणूक करत असते. त्यामुळे लोकांना सहजतेने कर्ज उपलब्ध होत असते. त्याचसोबत आपण ज्यावेळेस आपल्याला पैसा परत हवा असतो, आपल्याला आपला पैसा परत हवा असतो, त्यावेळेस चेकद्वारे, डिमांड ड्राफ्टद्वारे किंवा आपण बँकेची स्लिप भरून हा पैसा सहजतेने वापस घेऊ शकतो. आज आपल्याजवळ सगळ्यात मोठी सुविधा ATM ची आहे, बरोबर आहे ना? कधीही जाऊन आपण आपला पैसा सहजतेने जेवढी गरज असेल तेवढा पैसा आपण कधीही कुठेही सहजतेने काढून घेऊ शकतो. म्हणजेच काय आहे, आपल्याला खूप पैसा जवळ बाळगण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या सोयीनुसार आवश्यक तेवढा पैसा काढत असल्यामुळे बँकेला वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काय होतं, पैसा उपलब्ध होत असतो. याच्यातच आपण बँकेचं काम काय म्हणू की बँक काय करते, लोकांकडनं ठेवी स्वीकारते. म्हणजे ठेवी म्हणजे काय, तर लोकांकडनं पैसा स्वीकारत असते. कशाच्या याच्यावर की आम्ही तुमचा पैसा सुरक्षित ठेवू या बेसवर बँक काय करते, ठेवी स्वीकारत असते. त्याचबरोबर बँक दुसरं कार्य काय करते, ठेवी स्वीकारल्याबरोबर बँक काय करते, लोकांना कर्जाऊ पैसे सुद्धा देत असते. लोकांच्या गरजेनुसार लोकांना कर्जाऊ पैसे सहजतेने बँक काय करत असते, उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर बँकेचा उद्देश काय आहे, नफा मिळवणे हा उद्देश जरी नसला तरीही या व्यवहारामध्ये बँकेला सहजतेने नफा प्राप्त होत असतो. बँकेचा उद्देश काय, नफा कमवणे असा काही नसतो, परंतु लोकांकडनं ठेवी स्वीकारल्यानंतर जसं मी बँकेमध्ये जर पैसे टाकले असेल तर बँक मला काय करते, व्याज देते. बरोबर आहे ना? माझे पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी बँक पैसे घेते, माझ्या जवळनं पैसे स्वीकारते आणि त्याच्या मोबदल्यात मला काय करते, बँक व्याज देतं. आता जर आपण एक अंदाज घेऊ की समजा मी बँकेमध्ये पैसे ठेवले आणि बँकेने मला 60%नी 8% व्याज दिलेले आहे. मी जे पैसे ठेवलेले आहे त्याच्यावर दरवर्षी बँक मला व्याज देत आहे. आता ज्यावेळेस बँक मी जे पैसे ठेवलेले आहे हे पैसे ज्यावेळेस कर्जाऊ देते त्यावेळेस बँक काय करते, समोरच्याकडनं जे पैसे कर्जाऊ दिलेले आहे त्याच्यावर परत व्याज घेते. मला व्याज देते मी पैसे ठेवले म्हणून, तर समोरच्या व्यक्तीला पैसे दिलेले असल्यामुळे बँक काय करते, त्याच्याकडनं व्याज सुद्धा, कर्जाऊ दिलेल्या राशीवर व्याज सुद्धा घेत असते. समजा मला बँक 7 आणि 8% व्याज देत असेल तर बँक तिच्या नियमानुसार समोरच्याकडनं 10%, 9%, 11% असं काय करते, व्याज स्वीकारत असते. म्हणजे मला 8% व्याज देऊन राहिलेलं आहे आणि समोरच्याकडनं किती घेत आहे, 9% घेत आहे. म्हणजेच हा 1% बँकेचा काय झाला, व्याजाचा फायदा झालेला आहे. बरोबर आहे ना? या फायद्यामध्येच बँक काय करत असते, आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करत असते. आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहे, बँकेचे बँक चालवण्यासाठी इतर जे काही खर्च असतील
ते खर्च करायचे आहे आणि त्यासोबतच हा पैसा तिला सुद्धा काय करावा लागतो, इमर्जन्सीसाठी वेळ आली तर ते राखीव निधी म्हणून सुद्धा तिला आपला पैसा काय करावा लागत असतो, साठवून ठेवावा लागत असतो एका निश्चित स्वरूपामध्ये. बरोबर आहे ना. हे झालं बँकेचे कार्य. त्याचबरोबर बँक अजून काय काम करते, तर जर गरज असेल तर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बँक पैसे पाठवते. बरोबर. ज्यावेळेस आपण परीक्षेची फी भरत असतो, आपल्याला बाहेर गावी दुसऱ्याला कोणाला तरी पैसा पाठवायचा असेल तर आपण काय करत असतो, हा पैसा बँकेद्वारे काय करतो, एकमेकांना पाठवू शकतो. आपण एक ड्राफ्ट भरला तर किंवा चेक दिला तर सहजतेने हा पैसा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी काय होतो, ट्रान्सफर केला जात असतो. त्याच्यासाठी आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. त्याचबरोबर समजा आपण एखाद्याला चेक दिलेला असेल, एखाद्याला डिमांड ड्राफ्ट दिला असेल तर आपल्या वतीने बँक काय करते, त्याचं शोधन देखील करत असते. बँकेचे हे सर्वसाधारणपणे या व्याख्येवरनं लक्षात येणारी काय आहेत, ही कार्य आहेत. पहिलं कार्य काय बँकेचं, तर ठेवी स्वीकारणे. दुसरं कार्य काय आहे, कर्ज देणे. बघा बँकेची कार्य बघूया आपण थोडक्यामध्ये. जी आपण या व्याख्येवरनं बँकेची कार्य काढलेली आहे ती आता आपण बघूया. बँक व्यवहार कसे करते हे तुमच्या सहजतेने लक्षात आलेलं असेल, कारण बँक ही आज आपल्या रोजच्या जीवनातली काय झालेली आहे, एक आवश्यक अशी गोष्ट आहे. आपण आपले अनेक आर्थिक व्यवहार कशाच्या माध्यमातून करत असतो, बँकेच्या माध्यमातून करत असल्यामुळे बँकेचं पहिलं कार्य काय आहे, बँकेचे कार्य पहिलं आहे ठेवी स्वीकारणे. जोपर्यंत लोकांकडनं बँक पैसे स्वीकारणार नाही तोपर्यंत ती दुसऱ्या कोणाला कर्ज पैसे सुद्धा देऊ शकणार नाही. विचार करा, आपण जर कोणी बँकेमध्ये पैसा टाकलाच नाही, आपण बँकेमध्ये पैसा जमाच केला नाही तर बँकेजवळ आर्थिक व्यवहार करण्यासाठी पैसा उपलब्ध राहील का, नाही. म्हणून बँकेला आपले आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी किंवा आपले व्यवहार लोकांना कर्ज पैसे देण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडनं ठेवी स्वीकारणं अत्यंत आवश्यक आहे. हे बँकेचं सगळ्यात पहिलं कार्य आहे की लोकांकडनं ठेवीच्या स्वरूपामध्ये पैसा स्वीकारणे. दुसरं कार्य काय आहे, तर हा स्वीकारलेला पैसा कर्जाऊ देणे. हा पैसा काय देणे, कर्जाऊ देणे. लोकांकडनं पैसा स्वीकारल्यानंतर बँकेला तो इतरत्र गुंतवणं सुद्धा आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, माझा मी पैसा दिलेला आहे आणि बँकेने जर तो जसाच्या तसा बँकेमध्ये ठेवून दिला, तो इतरत्र गुंतवला नाही, कोणाला कर्ज दिलं नाही, तर काय होईल, या माझ्या ठेवीवर जे मला व्याज द्यायचं आहे हे व्याज देणं बँकेला शक्य होणार नाहीये. बरोबर आहे ना. आणि अशाने बँक काय होईल, तोट्यात चालेल. त्या आणि एवढा मोठा पैसा स्वतः जवळ ठेवण्यासाठी एक प्रचंड जी व्यवस्था निर्माण करावी लागेल ती सुद्धा बँकेला शक्य होणार नाही. म्हणून माझ्या जवळ ज्या ठेवी स्वीकारल्या आहे, पैसे स्वीकारलेले आहे, हे पैसे बँकेला काय करावे लागतात, इतरत्र गुंतवावे लागतात किंवा कर्जाऊ सुद्धा द्यावे लागत असतात. बँकेचे हे दोन मूलभूत कार्य आहे, म्हणजे लोकांकडनं ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं. यालाच आपण बँकेचे प्राथमिक कार्य पण म्हणू शकतो. म्हणजे बँकेचा आपण जर विचार केला तर बँकेचे सर्वात मूल जे कार्य आहे, बेसिक काम जे आहे
ते आहे ठेवी स्वीकारणे आणि लोकांना कर्जाऊ रक्कम देणे. त्यानंतरचे जे कार्य बँकेचं कार्य एवढ्या पुरताच मर्यादित नाही. आज आपण बघतो की आपण प्रत्येक व्यवहार कशाच्या थ्रू करतो आहे, बँकेच्या थ्रू करत आहे. त्यामुळे बँकेचे कार्य आज मोठ्या प्रमाणात काय झालेले आहे, विस्तृत झालेले आहे. मोठ्या प्रमाणावर बँकेच्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, त्यांच्या कार्याचं स्वरूप वाढलेलं आहे. हे जे कार्याचं स्वरूप वाढलेलं आहे त्याला आपण म्हणतो दुय्यम कार्य. हे झाले आपले प्राथमिक कार्य, बेसिक कार्य की ज्याच्याशिवाय बँकेला आपले व्यवहार पूर्ण करताच येत नाही, त्याला आपण म्हणतो प्राथमिक कार्य. त्यानंतरच आहे दुय्यम कार्य. दुय्यम कार्यामध्ये काय येतं बघा आता, सरकार, मंडळे यांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून कार्य करणे. प्रतिनिधी म्हणून कार्य करणे हे बँकेचं अजून एक महत्त्वाचं कार्य आहे की बँक काय करत असते, जी विविध मंडळे आहेत गव्हर्नमेंटची किंवा सरकारचे जे विविध कार्य आहे त्याच्यामध्ये बँक प्रतिनिधी म्हणून काय करते, कार्य करत असते. हे बँकेचं अजून एक महत्त्वाचं कार्य आहे. ती स्वतःला प्रतिनिधी समजून अनेक गव्हर्नमेंटची कामं काय करत असते, पूर्ण करत असते. आपण जसं म्हणतो की बँक गॅरंटी आहे, बरोबर आहे ना. काय आहे, आपण म्हणतो की नाही बँक आपल्याला देणार आहे, काय देणार आहे, सुरक्षितता देणार आहे. हे आपण कशाच्या भरोशावर म्हणतो, कारण की आपल्याला माहित आहे की बँक काय आहे, गव्हर्नमेंटची आहे आणि त्यामुळे आपल्याला एक विशिष्ट सुरक्षिततेची भावना प्रदान होत असते किंवा मिळत असते. कारण बँक ही काय करत असते, सरकारच्या वतीने प्रतिनिधित्व करत असते. दुसरं काम काय आहे, लॉकर सुविधा उपलब्ध करून देते. हे बँकेचं अजून एक महत्त्वाचं कार्य आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये जे सोनं चांदी महत्त्वाचे कागदपत्र असतात याच्या सुरक्षिततेची हमी बँक काय करते, आपल्याला लॉकरची सुविधा प्रदान करून आपल्याला देत असते. आपण बँकेमध्ये खातं उघडल्यानंतर त्या बँकेमध्ये आपण एक लॉकर काय करू शकतो, भाड्याने घेऊ शकतो. भाड्याने म्हणजे आपल्याला ते लॉकर आपण घेतलं की त्या लॉकर मध्ये आपण आपल्या घरातले मौल्यवान दागिने किंवा आपले महत्त्वाचे कागदपत्र या सर्व गोष्टी या लॉकर मध्ये आपण ठेवू शकतो. या लॉकरची एक किल्ली आपल्या जवळ असते आणि एक किल्ली बँकेजवळ असते. जोपर्यंत दोन्ही किल्ल्या त्याला लावणार नाही तोपर्यंत लॉकर उघडल्या जाणार नाही. तो लॉकर आणि आपल्या याच्याशिवाय कोणालाही तो लॉकर उघडता येत नाही. त्यामुळे आपल्या ज्या काही वस्तू असतील महत्त्वाच्या, जी काही महत्त्वाची कागदपत्र असेल, ही सर्व सुरक्षित ठेवण्याचं कार्य सुद्धा काय करत असते, बँक आपल्याला लॉकरच्या माध्यमातून देत असते. या लॉकरचं वैशिष्ट्य असं आहे की आपण त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे हे बँकेला माहित राहत नाही. आपण त्याच्यात जे ठेवलं असेल ते फक्त आपणच आपल्या याच्यावर ठेवलेलं असतं. फक्त गॅरंटी काय आहे आपल्याला की जोपर्यंत आपण लॉकर उघडणार नाही तोपर्यंत ते लॉकर मधली चीज ज्या काही आपल्या वस्तू असेल त्या दुसऱ्या कोणालाही मिळणार नाही किंवा त्या कुठेही गहाळ होणार नाही, हरवणार नाही, चोरी होणार नाही. याबद्दलची गॅरंटी आपल्याला काय करत असते, बँक देत असते. याच्यासाठी आपण या लॉकरचं बँकेच्या नियमानुसार जे काही भाडं असेल ते भाडं दर वर्षाला आपल्याला द्यावं लागतं. ते आपल्या अकाउंट मधून परस्पर बँक काय करत असते,
वळता करून घेत असते, ते आपल्याला कॅश भरण्याची गरज राहत नाही. ह्या बँकेची दुसरी एक सुविधा मोठ्या प्रमाणावर आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देत असते. त्यानंतरचं महत्वाचं कार्य आहे बँक नवीन भाग विक्रीसाठी बँकर म्हणून काम करते. बँकर म्हणून काम करते म्हणजे काय? ज्या वेळेस एखाद्या नवीन कंपनी लॉन्च होत असते किंवा एखादी नवीन कंपनीची सुरुवात केल्या जात असते, त्यावेळेस बँक त्या कंपनीचे सगळे व्यवहार बघण्याची जबाबदारी स्वीकारत असते. याचा फायदा असा होतो कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार त्या बँकेद्वारे मिळत असल्यामुळे आणि बँक त्याचा विमा सुद्धा काढत असल्यामुळे एक प्रकारची सुरक्षितता प्राप्त होत असते. त्यानंतर महत्वाचं म्हणजे बँक ग्राहकाला कायदेशीर सल्ला देत असते. बघा, आपण आज जर कधीही बँकेमध्ये गेलं तर बँकेचे कर्मचारी आपल्याला अनेक बाबतीत गायडन्स करत असतात आणि हे सगळं कसं असतं? कायदेशीर असतं. आज माझ्याजवळ पैसा आलेला असेल तर हा पैसा कशा पद्धतीने गुंतवला पाहिजे, तो कुठे गुंतवणं फायदेशीर राहणार आहे, सुरक्षित राहणार आहे, एखाद्या कार्यासाठी मला काय करावं लागणार आहे, मला कर्ज घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीने घ्यावं लागणार आहे, त्याच्या कायदेशीर बाबी काय राहणार आहे, या सर्व गोष्टी बाबतची माहिती बँक आपल्याला वेळोवेळी देत असते. असं नाही होत की आपण गेलो आणि कर्ज घेतलं नाही. तर आपण जर कर्ज घेत असू तर त्या कर्जाचे फायदे तोटे काय आहे, ते कर्ज कशा पद्धतीने आपल्याला फेडावं लागणार आहे, त्याचे नाही फेडलं तर त्याचे परिणाम काय होणार आहेत, ते कर्ज कुठल्या पद्धतीचं कर्ज आपण घेतलं तर आपल्याला फायदेशीर ठरणार आहे, अशा सर्व गोष्टींबद्दलची विस्तृत माहिती बँक आपल्या कर्मचाऱ्यांना देत असते आणि ही सर्व माहिती कशी असते? कायदेशीर असते. त्याचबरोबर बँक ट्रस्टी म्हणून सुद्धा काम करत असते. एखाद्या व्यक्तीने जर बँकेला ट्रस्टी म्हणून नेमलं असेल तर त्या व्यक्तीच्या सर्व आर्थिक व्यवहार बघण्याची जबाबदारी सुद्धा बँक स्वीकारत असते. समजा मला असं वाटत असेल की आता माझा जो पैसा आहे हा मी योग्य पद्धतीने गुंतवलेला आहे आणि ते बघण्याची जबाबदारी बँकेने स्वीकारावी, तर बँक ट्रस्टी म्हणून सुद्धा काम करत असते. हे बँकेचं अजून एक महत्वाचं काम आहे. त्याचबरोबर परकीय चलनांची देवाणघेवाण करते. बँक काय करते? परकीय चलनांची देवाणघेवाण देखील करत असते. म्हणजे समजा जर मला उद्या कुठे बाहेर गावी जायचं असेल, परदेशात जायचं असेल, तर त्या परदेशामध्ये जे चलन चालत असेल ते मला बँक काय करून देत असते? ट्रान्सफर करून देत असते. त्या विशिष्ट बँकेचे फॉर्म भरून मला परकीय चलन सुद्धा बँक काय करत असते? उपलब्ध करून देत असते. त्याचबरोबर बँकेचं अजून काय काम आहे? बँक आपल्याला 24 तास यंत्राद्वारे पैसे पुरवण्याची सेवा उपलब्ध करून देते, ज्याला आज आपण सगळेजण काय म्हणतो? एटीएम म्हणतो. या एटीएम च्या सुविधेद्वारे आपण 24 तासामध्ये कधीही पैसे काढू शकतो. आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण पैसे काढू शकतो आणि आपण त्याच सोबत कोणाच्याही अकाउंटला पैसे सुद्धा कधीही ट्रान्सफर करू शकतो. आपल्या अकाउंटला पैसे भरू शकतो, दुसऱ्यांना पाठवू शकतो. त्याचं सुद्धा मशीन असतं. आपण त्या मशीन मध्ये पैसे टाकून अकाउंट नंबर टाकून संबंधित व्यक्तीला पैसे ट्रान्सफर करू शकतो. त्यासोबत पासबुक कधीही भरून देण्याची सोय सुद्धा आपल्याला बँकेने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे बँकेचे हे कार्य कसे आहेत? तिन्ही कार्य
24 तास बँक आपल्याला या सेवा देत असते की जे ग्राहकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. एटीएम द्वारे आपल्याला कधीही पैसे काढता येतात, आपल्याला कधीही पैसे पाठवता येतात आणि कधीही आपल्याला पासबुक भरून देण्याची सोय सुद्धा काय केलेली आहे, बँकेने करून दिलेली आहे. या सेवा पूर्णतः 24 तास आपल्याला काय आहे, उपलब्ध असतात. त्याचबरोबर आपल्याला प्रवासी धनादेश देते बँक. प्रवासी धनादेश म्हणजे काय, तर आपल्याला ड्राफ्ट देते. आपल्याला समजा बाहेर कुठेतरी खूप दिवसासाठी फिरायला जायचं आहे आणि मग फिरायला जायचं आहे आणि आपल्याला कॅश पैसा स्वतःजवळ कॅरी करायचा नाहीये, एवढा मोठा पैसा घेऊन आपल्याला फिरायचं नाहीये, बरोबर आहे ना. मग अशा वेळेस आपण काय करू शकतो, तर बँकेतून प्रवासी धनादेश घेऊ शकतो. आता हे प्रवासी धनादेश मी घेतल्यानंतर मला ज्यावेळेस पैशाची गरज पडेल त्यावेळेस त्या गावामध्ये जी बँक आहे, माझ्या बँकेची शाखा, जसं स्टेट बँक असेल तर स्टेट बँक, आजकाल दुसऱ्या पण शाखा देतात काही कमिशन कापून, तर त्या खात्यामध्ये जर त्या बँकेमध्ये मी गेली आणि माझं जर प्रवासी धनादेश तिथे दिला तर लगेच मला काय होतं, कॅश पैसे परत भेटत असतात. म्हणजे मला कुठेही पैसे कॅरी करायची गरज नाहीये. मी फक्त ते माझे जे काही ते धनादेश म्हणजे चेक आहे, ते चेक मी माझ्याजवळ काय करायचे, सांभाळून ठेवायचे आहे आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा त्या बँक शाखेत जाऊन मला काय करायचं आहे, तेवढे पैसे कॅश करून घ्यायचे आहे. याचा फायदा काय होतो, तर मला पैसे कधीही कुठेही आवश्यकतेनुसार सहजतेने उपलब्ध होत असतात. हा प्रवासी धनादेश हे सुद्धा बँकेचं एक अतिशय महत्त्वाचं कार्य आहे. आपल्याला मोठ्या प्रमाणावर पैसे सांभाळण्याची आवश्यकता पडत नाही. त्याचबरोबर बिल भरणं हे बँकेचं अजून बँकेने एक काय केलेलं आहे, आपलं महत्त्वाचं कार्य बँक करत असते, बिल भरणे. आज आपण आपले सगळे बिल कसे भरतो आहोत, ऑनलाईन बिल भरत असतो. हे पैसे आपल्या बँकेतून आपोआपच कट होत असतात. परंतु समजा आपण बँकेला तशा प्रकारच्या सूचना जर देऊन ठेवल्या तर काय करते, बँक वेळोवेळी पैसे देत असते. त्याच्यामध्ये एक हे असतो, कॉलम असतो. जर आपण बँकेला तशा सूचना देऊन ठेवल्या असेल तर बँक काय करते, त्यावेळी आपले हे बिल सुद्धा काय करते, टेलिफोनचं बिल आहे किंवा आपल्या विजेचं बिल आहे, तर त्या वेळेनुसार बँक काय करते, आपले बिल सहजतेने भरून टाकते. त्याचबरोबर समजा मी एखाद्या दुसरीकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्जाचे हप्ते बँकेने भरावे असं जर मला वाटत असेल तर मी बँकेला तशा प्रकारच्या सूचना सुद्धा देऊ शकते की एका ठराविक दिवशी माझ्या खात्यातून एवढे पैसे या अकाउंटला तुम्ही ट्रान्सफर करा. जसं असं म्हणू की माझं समजा महाराष्ट्र बँकेत खातं आहे किंवा IDBI बँकेत खातं आहे आणि मी HDFC मधून किंवा अजून दुसऱ्या एखाद्या बँकेतून काय घेतलेलं आहे, मी स्टेट बँकेतून वगैरे कर्ज घेतलेलं आहे, बरोबर आहे ना. मग मी काय करेल, महाराष्ट्र बँकेला किंवा IDBI बँकेला एक हे देईल की नाही, महिन्याच्या 1 तारखेला, 25 तारखेला, 20 तारखेला माझ्या अकाउंट मधून HDFCच्या या अकाउंटला किंवा स्टेट बँकेच्या या अकाउंटला एवढे पैसे काय झाले पाहिजे, ट्रान्सफर झाले पाहिजे. जोपर्यंत तेवढी सफिशियंट अमाउंट माझ्या अकाउंट मध्ये जमा आहे, कुठलाही विचार न करता माझ्या लोन अकाउंटला तेवढे एका अकाउंट मधून दुसऱ्या अकाउंटला पैसे ठराविक रक्कम काय होणार आहे, दर महिन्याला कट होणार आहे किंवा वळती केल्या जाणार आहे. त्याच्यासाठी मला दर महिन्याला जाऊन कर्जाचे हप्ते भरायची गरज नाही आहे. तर बँक हे कार्य एकदा सूचना दिल्यानंतर परस करत
असते. त्याचबरोबर शेअर्सची खरेदी विक्री करायची असेल, डीमॅट अकाउंट आपण उघडलं असेल तर त्याच्या आर्थिक व्यवहार करण्याची जबाबदारी सुद्धा बँक घेत असते. हे झाले आपले बँकेचे कार्य.